तर माझ्याबरोबर माझे सहकारी पाऊल टाकणार आहे, त्यावेळेस तर अशी भीती निर्माण झालेली होती. पण माझ्या मनात रोज एक चिंता असायची, माझं उद्या बरं वाईट झालं तरी चालेल, पण माझ्याबरोबर 24 तास काम करणारा माझा जर सहकार्याला एखाद्याला जर काही दगापटका झाला तर मी हे दुःख आयुष्यभर विसरू शकत नाही. हे नेहमी एक दुःख काही मनात सल असायची. पण एक परमेश्वराची अदृश्य शक्ती, तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद साहेब, त्या ठिकाणी आपण सुरक्षितपणे काम करू शकलो आणि अनेक लोकांना उपचार देऊ शकलो. त्या माध्यमातून आज आपण जे काम केलं त्याची राज्याने नव्हे देशाने दखल घेतली. म्हणजे नेहमी तुमच्या विचाराशी पाईक राहून साहेब आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला. राजकारणामध्ये काही बदल होत असतात, पण राजकारणामध्ये काही बदल होत असताना निलेश लंकेच्या हृदयाला माहिती आहे निलेश लंकेला किती दुःख झाले, किती गोष्टींना त्या ठिकाणी आव्हान, संकट येत असताना आम्ही संकट पार करण्याची ताकद आहे. पण जीवाभावाच्या माणसाला जर आपल्याकडून जर दुःख होत असेल त्यावेळेस त्या माणसाला जेवढं दुःख होतं त्यापेक्षा 10 पटीने दुःख ह्या निलेश लंकेच्या हृदयात झालं. नेहमी एक चिंता असायची, अरे ह्या वयामध्ये साहेब एवढे धावपळ करतात, अरे त्या साहेबांसाठी आपण काहीतरी काम केलं पाहिजे, त्या साहेबांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, धावून गेलं पाहिजे, ही भावना नेहमी त्या ठिकाणी कायम असायची. आज या ठिकाणी साहेब तुमच्या हाताने ह्या पुस्तकाचं आज प्रकाशन झालं, हा एक क्षण माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. तुमची विचारधारा घेऊन आजही काम करतो, कालही काम करतो, तो उद्या पण तुमची विचारधारा घेऊनच या मतदारसंघामध्ये नाही राज्यामध्ये काम करण्याचा नेहमी साहेब प्रयत्न करीत. तुम्हाला साजेचं असं काम करण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करतो. आमच्यात सुद्धा कधी कधी एक आक्रमकपणा आहे, मी सुद्धा म्हणत असतो कधी कधी मला भायावर करायला नका लावू, पण त्यावेळेस क्षणात तुमच्यासारख्याचं त्या ठिकाणी आम्हाला फोटो दिसतो आणि आम्ही म्हणतो नाही साहेबांना पटत नाही, आता आपण थोडं थांबलं पाहिजे. म्हणजे कधी कधी आमच्यातला पण एक आक्रमकपणा जागा होतो, पण साहेबांना जे विचार पटत नाही ते विचार आम्ही नेहमी टाळण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे साहेब सगळेजण या ठिकाणी आज इतक्या संख्येने उपस्थित, काय छोट्या मॅसेजवर एवढे लोक आज उपस्थित आहे. साहेब अमोल कोल्हे साहेबांनी सुद्धा मला शिवपुत्र संभाजी महाराजांच्या महानाट्यामध्ये मला त्या ठिकाणी इतकं साहेब सहकार्य केलं. म्हणजे मी तो कार्यक्रम घेऊ शकत नव्हतो, पण त्या कार्यक्रमाला त्यांनी सांगितलं तू काळजी करू नको, तुझी इच्छा आहे ना नगरमध्ये महानाट्य करण्याची, तू चिंता करू नको, मी तुझा भाऊ या नात्याने तुझ्या पाठीशी आहे, तू बिंदास कार्यक्रम घे, फक्त नियोजन कर. मी म्हणलं नियोजनाची काळजी करू नका खासदार साहेब, मी नियोजनाच्या बाबतीत एकदम परफेक्ट, माझे हे सगळे जीवाभावाचे लोक आहे. साहेब 2000 कार्यकर्त्यांनी एक 8 दिवसामध्ये 12 लाख लोकांच्या घरापर्यंत जाऊन त्या ठिकाणी पास वाटप केली आणि प्रत्येकाच्या घराघरापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचे विचार गेले पाहिजे ही भावना त्या मागे होते. मागच्या काळात आम्ही शिवस्वराज्य यात्रेचा आमच्या नगर जिल्ह्यामध्ये शिवस्वराज्य यात्रा काढली, त्यामागे कारण एकच होतं की आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचे विचार घराघरापर्यंत गेले पाहिजेत. हा विचार घेऊन आम्ही त्या ठिकाणी आमच्या मतदारसंघामध्ये काम केलं. आदरणीय तात्या सुद्धा नेहमी सहकार्य, नेहमी तात्यांचं सुद्धा मला आमदार झाल्यापासून सहकार्य. आदरणीय दादा तर आमच्या नेहमी वडिलकीच्या नात्याने म्हणजे नेहमी प्रामाणिकता ठेवून मला सल्ला देण्याचं काम आदरणीय दादा त्या ठिकाणी दादा भाऊ कळमकरजी करत असतात. कारण दादा हे आमचं एक अभिमानाचं, कारण दादा नगर पारनेर तालुक्यातील नगर शहरामध्ये जाऊन दादांनी त्या ठिकाणी आमदारकी लढवली, नेहमी त्यांचा अभिमान आम्हाला त्या ठिकाणी भेटत असतो. प्राजक्तदादांच्या बाबतीत सुद्धा अतिशय नेहमी आम्हाला राज्यमंत्री असताना आम्हाला मदत करण्याचं काम केलं. प्राजक्तदादा असू, जयंत पाटील साहेबांनी मगाशी सांगितलं ते खरं आहे. मित्रांनो, जर ह्या काही घडामोडी झाल्या नसत्या तर मी जो तुम्हाला शब्द दिला होता की आपल्या मतदारसंघातील पाण्याचे जे प्रश्न ते सुटल्याशिवाय राहिले नसते. कारण जयंत पाटील साहेबांनी सगळ्या योजनांच्या बाबतीत माझ्यासाठी कोविडच्या कालखंडामध्ये सुद्धा सुस या ठिकाणी एक मीटिंग अरेंज केलेली होती. त्यामुळे साहेब या पुढील काळातले जे आमचे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा तुमच्या ताकदीची आम्हाला त्या ठिकाणी आवश्यकता आहे. त्या ठिकाणी आता आमच्या प्रताप काकांनी सुद्धा, काका म्हणजे एकदम स्पष्ट व्यक्तिमत्व, काकांचे नामचे एक 4-5 दिवसापूर्वी सुद्धा त्या ठिकाणी पाथर्डी या ठिकाणी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही अर्जुन भाऊच्या कार्यक्रमाला होतो. त्यावेळेस फक्त खालून एकच चर्चा, ही जोडी असल्यानंतर म्हणलं आम्ही दोघं जर बरोबर असलं ना तर या तालुक्याला याड लावल्याशिवाय आम्ही राहत नाही. म्हणलं प्रताप काका आहे, अशोक बापूंचं सुद्धा आम्हाला शिरूर आणि पारनेर
हे एका बॉर्डरवर आहे. आमचे बरेच लोक बापूंचं त्या ठिकाणी नेहमी मार्गदर्शन घेण्याचं काम करतात. त्यामुळे बापूंचं सुद्धा आम्हाला नेहमी मार्गदर्शन लाभत असतं. आमचे राहुल दादा सुद्धा एकदम एकदम डॅशिंग आमचं एक नेतृत्व आहे, श्रीगोंदा तालुक्यात काम करतं. हे सुद्धा नेहमी प्रत्येकाला धावून जाणारं आमचं हे राहुल दादा सुद्धा नेहमी आम्हाला साथ देण्याचं काम करतात. असे अनेक सहकारी या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे अण्णांचा तर मला कायम फोन असायचा. अंकुश अण्णांचा फोन आला का मला घामच फुटायचा. अंकुश अरे कुठे आहे तू आणि ये लवकर. अंकुश अण्णा काळजी करू नका, मी तुमच्याच पशी आहे. म्हणजे नेहमी आता अंकुश अण्णांचा मला सासुरवास कमी होईन जरा का नाही तात्या. असे या ठिकाणी सगळेजण आज या छोट्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. आमचे महबूब भाई तर मग अशी फोनवर एकदम दिलखुलास हसले. महबूब भाई नेहमी म्हणजे महबूब भाई माझ्या प्रत्येक आंदोलनात असायचे. मधल्या काळात त्यांचंच प्रेम माझ्यावर कमी झालं. महबूब भाई आमच्या आंदोलनाला येत नव्हते, पण आम्ही काय आंदोलन थांबवलं नाही. महबूब भाई आमचे या ठिकाणी सगळेच मंडळी, आमचे लोटके सर असू, बाबर अशोकजी बाबर साहेब तर इतकं निस्वार्थी प्रेम करणारे तुमचे मागं अशोक बाबर असू, बाळासाहेबजी हराळ असू, आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे कार्याध्यक्ष संदीपजी वरपे हे आमचे पूर्ण जिल्ह्याचे. त्यांची आम्हाला पुढल्या काळात गरज, चांगल्या पद्धतीने गरज लागणार आहे. अरुण कडू साहेब सुद्धा म्हणजे एकदम मोजकच बोलणार पण एकदम हार्टच बोलणार असे कडू साहेब सुद्धा मागं तुमच्या उपस्थिती. आमचे डॉक्टर सेलचे अध्यक्ष सगळेच मंडळी या ठिकाणी उपस्थित. आमचे पाथर्डीवरून बरेच मंडळी गैनाथ दादा असू या ठिकाणी उपस्थिती. वेगवेगळ्या तालुक्यातून कर्जतची काही मंडळी आले. आमचे नितीनराव वगैरे या ठिकाणी कर्जत असू, शेवगाव असू. शेवगावच्या मित्रांनी तर मला काहीतरी पैसे दिले. बरं झालं, माझी पण लय तारमळ होती, लगेच बँकेत टाकी तुम्ही. आपलं कामच असे. हमारे झोली साहेब बाकी झोली लगेच दिले का बघा साहेब, काळजी करू नका, लगेच पैसे आले मला. स्वप्नील गायकवाड मित्र परिवारातर्फे 2 लाख रुपये निधी नेत्यांसाठी. जयंत पाटील साहेब साक्षीदार आहे. मी ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक लढवली निगोजमध्ये मला डायरेक्ट 1 कोटी रुपयाचा चेक आला. हे बघत बसली होती 1 कोटीचा चेक आला. मी पण आकडे शून्य मुजित होतो, कारण आपल्या एवढा चेक बघितलाच नाही. म्हणजे सगळे हे आहे का नाही. त्यामुळे या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करण्याचं काम आमचे प्रशांत दादा, खऱ्या अर्थाने त्यांच्यावर हा नगर जिल्ह्याचा कार्यक्रम. आणि दादा तुम्ही इतकं थोड्या वेळात इतकं चांगलं नियोजन केलं. दादा तुम्ही पण आम्हाला बोलवा कधी, काय काळजी करू नका. पुण्यात आमचे लय लोक आहे. पुण्यात मी जर असे टिपलेन लोक मध्ये त्या काम होत्यात 15-20